नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो। बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। आरोपीला फाशी शिक्षा झालीच पाहिजे। आरोपीला फाशी शिक्षा झालीच पाहिजे। बोल दलित अल्लाह बोल, चप्पल लेके अल्लाह बोल, छुरी लेके अल्लाह बोल, अरे जातिवाद पे अल्लाह बोल, मनुवाद पे अल्लाह बोल, बोल मेरे भाई अल्लाह बोल, बोल मेरे भाई ना अल्लाह बोल, बोल दलित अल्लाह बोल, बोल दलित अल्लाह बोल। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो। झेंडावरती करा। हम तुम्हारे साथ हैं। अमोल नरवणे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अमोल भैया आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अमोल भैया आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विजय असो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विजय असो। संकेत भोसले अमर रहे, अमर रहे, अमर रहे, संकेत भोसले अमर रहे, अमर रहे, अमर रहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। नेते रामदास आठवले आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रामदासजी आठवले आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। त्यांच्या आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। त्यांच्या आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। भीमवाडी जिंदाबाद, 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 भीमवाडी जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। रामदासजी आठवले आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। संकेत हम शर्मिंदा है। आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोल बहुजन अल्लाह बोल, बोल मेरे भाई अल्लाह बोल, बोल बहुजन अल्लाह बोल, जूता लेके अल्लाह बोल, और चप्पल लेके तलवार लेके बोल बहुजन बोल मेरे भाई अल्लाह बोल, बोल बहुजन अल्लाह बोल। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदासजी आठवले आगे बढ़ो, रामदासजी आठवले आगे बढ़ो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शंकर दत्तावान हे जे हत्या झालेली आहे हे एवढं लहान पोरगं आहे, हे लय झालं 17-18 वर्षाचं असेल। याला तिथं हत्याकांड अशी केलेली आहे हे समजा काही दुश्मनी नाही आहे, काही नाही आहे हां, पण या लहान लेकरं मारायचा काही अधिकार नाही आहे हां। यांना आहे ना जे मारले लोक यांना आहे ना फाशी झाली पाहिजे, नसतं आम्ही रोज आंदोलन करन काय, आणि जिथं नाही तिथं उपोषणला बसन काय। ही घटना पक्ष नेतृत्वाच्या कानी घातली का तुम्ही आणि त्यांनी काय आश्वासन दिलं? आम्ही आश्वासन दिलं नाही, त्याच्या बाद म्हणजे आमचं एकच मान्य आहे, आमची एकच अपेक्षा आहे का या लोकांना फाशी झाली पाहिजे। दादा, आज रास्ता रोको करण्यात आला आहे, नेमकी काय मागणी होती आणि ही वेळ काय आली अगदी थोडक्यात? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते राष्ट्रीय अध्यक्ष नेते रामदासजी आठवले साहेब, तसेच आमचे नेतृत्व करणारे अमोल भैया नरवणे, महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव युवा, तसेच चिकलठाणा सर्कल अध्यक्ष मी राहुल गायकवाड या नात्याने आज सांगतो की संकेत भोसले या लहान मुलाची भिवंडी मुंबई या ठिकाणी हत्या करण्यात आली, तर याच्या मागचं षडयंत्र कोणच आहे? या आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे याकरिता आम्ही सगळ्या समाज बांधवांनी आमच्या भीमवाडीच्या वतीने गट नंबर 472 या लोकांच्या वतीने आम्ही रास्ता रोको आंदोलन केले। याचे कारण की यांच्या आरोपीला फाशीची शिक्षा जलदगती न्यायालयात चालून ही होणं गरजेचं आहे। त्या संदर्भात आम्ही सगळ्या समाज बांधवांनी रास्ता रोको केलेला आहे। माझं नाव यशोधरा घुगे। माझी फक्त एवढीच मागणी आहे की तो खूप छोटा होता, तो काही मोठा नव्हता। जे मोठ्यांना खेटलं तर मोठे त्यांच्यासोबत खेटू शकतात, पण तो इतका लहान होता का त्याला अजून समाजाचं काहीही कळलेलं नव्हतं। आमची फक्त एवढी अपेक्षा आहे की नुसतं त्यांना अशी शिक्षा नको, ते सुटून येतील 10 वर्षांनी 20 वर्षांनी, त्यांना फाशी ही झालीच पाहिजे। जर याच्यानंतर असे गुन्हे नंतर होऊ नये म्हणून त्यांना यावेळेस जर फाशी झाली तरच त्यांचं पुढं चालून हे गुन्हे थोडेसे बंद होतील। जर याच्या पुढं पण असं चालू राहिलं तर आम्हाला कठोर पाऊल उचलून काहीतरी पुढचं ॲक्शन घ्यावंच लागेल। सगळ्यांनी मिळून एकत्र या आणि त्या बाळाला, बाळाच म्हणता येईल, तो खूप छोटा आहे, त्यांना काहीतरी न्याय
मागणी आहे आणि किती काय भूमिका राहणार आहे? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज युवक आघाडीच्या वतीने आज विविध निदर्शनं ठेवण्यात आली. जे भिवंडीला मुंबई येथे जे हत्याकांड झाले त्याच्या निषेधार्थ आम्ही आज रस्त्यावर आंदोलन ठेवलेले. तरी आरोपीला फाशी शिक्षा ही आहे ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी. या मागणीसाठी तुम्ही आत्तापर्यंत कुठं कुठं पाठपुरावा केला? राज्यामध्ये सगळीकडे आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू आहे. त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे. आज तुमच्या आंदोलनाची प्रशासनाने किंवा शासनाने दखल घेतली नाही तर तुमचा पण प्रभाव आहे. इथून पुढे जर यांनी शासनाने जर याच्यावर तात्काळ कारवाई केली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने राज्यात तीव्र निदर्शन करण्यात. मी अमोल नरवडे, महाराष्ट्र प्रदेश सचिव युवा आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया.